नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. हे चौघही एका प्रोजेक्टवरती काम करत आहेत. या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना त्यांच्या मानेमध्ये एक चिप लावली आहे. त्यातून ते काय विचार करतायत, काय बोलतायत, कशा पद्धतीने इंटरॅक्शन करतायत, काय रिस्पॉन्सेस आहेत, काय रिफ्लेक्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी राहुलनं तयार केलेल्या एका कम्प्युटरवरच्या सॉफ्टवेअरवरती जात आहेत. त्याचं ॲनालिसिस होत आहे. त्या ॲनालिसिसचे रिझल्ट त्यांनी बनवलेल्या डॅशबोर्डवरती कन्सॉलिडेटेड पद्धतीनं येतात आणि ते तो 24 तास बघत असतोय. याच पद्धतीनं आपल्या सुरुवातीच्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये खरं तर या प्रोजेक्टची सुरुवात झालेली वड आणि पिंपळ या 2 झाडांच्या पासून असलेल्या फायद्यांपासून, त्यानंतर याच्यामध्ये अजून काही जे बेनिफिट्स मिळतात, त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी वाढतात, या सगळ्यांचं एक ॲनालिसिस ते करत होते. एक सावली होती, या सगळ्यांचं एक पद्धतीचं एक सायंटिफिक ॲनालिसिस ते वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून करत होते. त्यांनी झाडांच्या मुळांमध्ये सेन्सर्स लावलेले. येता जाताना सुद्धा दुतर्फा ज्या ठिकाणी ते प्रोजेक्टची जागा होती तिथून यायचा जायचा रस्ता वगैरे अशा ठिकाणी त्यांनी सेन्सर्स लावलेले. हे सगळा सेन्सर्स डेटा राहुलच्या लॅपटॉपवरती कॅप्चर होत होता, ॲनालिसिस होत होतं आणि त्याचे रिझल्ट दिसत असायचे. आज पाहूया नेमकं काय होत आहे ते. अत्यंत इंटरेस्टिंग असं आजचं सुद्धा त्यांच्या प्रोजेक्टची पुढचा टप्पा असणार आहे असं म्हणूया. काय आहे तो? सोमवार. तुम्हाला माहिती आहे गेले 15 दिवस धो 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 पाऊस. विचारायची गोष्ट नाही, एवढा पाऊस पडला आहे, पाऊस पडायला लागला आहे. मान्सूनमध्ये एवढा पाऊस आत्तापर्यंत झालाच नव्हता, एवढा पाऊस पडायला लागला आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. माहीत नाही ते खड्डे केवढे मोठे आहेत, 2 फूट आहेत का 10 फूट आतमध्ये आहेत, माहीत नाही. पण खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. तो रोज ऑफिसला जाताना त्याच्या बाईकवरनं जातोय, बाईकवरनं येतोय. काही वेळा पाऊस पडत असतो, काही वेळा पाऊस पडत नसतो. गाडी काही वेळा खड्ड्यातनं गेली की धाडकन उडून आजूबाजूच्या अंगावर पाणी, मग त्यांच्या पडलेल्या शिव्या, हे सगळं नेहमी गेले 15 दिवस चालूच आहे. आणि अंगावरती तर पाणी उडतंच, त्याचबरोबर घाण, कचरा, दुर्गंधी यामुळं एक प्रकारे वास येतोय. तो जो वास आहे तो अत्यंत सहन न करण्या एवढा जबरदस्त वास, दुर्गंधी, घाण, माशा असे सगळं साचलेलं असं म्हटलं तरी चालेल. त्यातच त्यांचं डेली रुटीन चालू आहे. हे 4 जण एका फ्लॅटवरती राहतात. 4 खोल्यांमध्ये 4 जण राहतात. फारसं काही इंटरॅक्शन करत नाहीत एकमेकांशी. जे काय करतात ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच कॉल्स, व्हॉट्सॲप मेसेजेस, रेग्युलर मेसेजेस, ईमेल्स अशा माध्यमातूनच त्यांचं जे काय कॉन्व्हर्सेशन आहे ते होत असते. प्लस ते त्यांच्या प्रोजेक्टचं ट्रॅकिंगही ठेवत असतात योग्य पद्धतीनं. आता या सोमवारी काय झाले बघूया. मान्सूनचा दिवस रात्र पाऊस कोसळत असल्यामुळं हवा थोडीशी थंड, उष्ण नव्हती. हवेत एक प्रकारचा गारवा आलेला. अंगावर रग घेऊन झोपण्या एवढा नाही, पण नक्की हवेमध्ये गारवा. पण आतमध्ये घराच्या तर बघितलं तर उबदारपणा होता, उष्णता होती. आता मोबाईलमधला त्याचा अलार्म वाजला. हातात फोन घेतल्या त्याला दिसलं इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यायचं आहे, दुधाचं बिल द्यायचं आहे. बॉसने सांगितलं आहे एक इमिजिएट अपडेट आहे, लवकरात लवकर तुम्हाला ईमेल कर, ASAP. अशा पद्धतीनं त्यानं पटापटा आलेले नोटिफिकेशन्स पाहिले. भयंकर चिडला तो. ग्रेट, परफेक्ट मंडे, हेच मला अपेक्षित होतं. म्हणजे
हे का तो उपहासात्मक पद्धतीनं म्हणलं त्यांनी. नेहा किचनमध्ये काहीतरी तयार करत होती. शांतपणे म्हणाली, हे बघ चहा ठेवते. राहुलचा मूड जरा, आता तुम्हाला कळलंच असेल, अशा पद्धतीनं जर मेसेजेस त्याला दिसले तर काय होणार आहे मूड. तो जरा आपण म्हणूया खराब म्हणता येणार नाही, पण जरा चिडायला कारणीभूत झालं असं म्हणलं तरी चालेल. गाडी ओढली. शुगर कमी आहे ना, मागच्या वेळी तू म्हणाला जोरात, शुगर कमी आहे ना, मागच्या वेळी चहा वियर्ड झालेला. तिथंच नेहा थांबली. चालू केला आहे ना परत सोमवार सकाळी. सोमवार सकाळी म्हणत नाही, सोमवार सकाळी सुरू केला. सकाळी नाही हो, सोमवारी सुरू केला. सकाळी कुठनं आलं ते तोंडात असेल तिच्या, म्हणून म्हणाली असेल. तिचा मूड वेगळाच असणार आहे. कंप्लेंट? अरे काय हे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कंप्लेंट? काय चाललंय तुझं? झालं. त्या दोघांच्यात ताण. क्षणभर अशा पद्धतीनं म्हणजे काय म्हणतात, स्पार्क पडला. चिडून बसला आता तो. अजिबात लेक्चर नको, मला तुझ्याकडनं काहीही लेक्चर नको आहे. एक शब्दात, एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलं. ती चिडली. नेहमीचंच आहे तुझं, दर सोमवारी हेच तुझं असतंय, नेहमीच करतोस असलं सगळं. वादानं सुरुवात. तेवढ्यात बाहेर वीज कडाडून, काय म्हणतात त्याला, वीज कडाडली जोरात बाहेर. कडकड कडकड कडकड. घरातले लाईट्स पण फ्लिकर, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लाईट्स फ्लिकर झाले. वीज कडाडली. आता करायचं काय या सगळ्यामध्ये? डॅशबोर्ड जो होता या सगळ्या प्रकारात ॲक्टिव्ह झाला. सगळ्या गोष्टी कॅप्चर झाल्या त्या डॅशबोर्डवरती. त्यात आलं कॉन्फ्लिक्ट डिटेक्ट झालेला आहे. पूर्ण दिवस आता जो मूड आहे तो पण जरा, आता जो काय उरलेला दिवस आहे, वेळ आहे, त्यात रिस्क आहे, हे पण त्यात डिटेक्ट झालं. राहुलने इग्नोर केलं. बघून सोडून टाकलं राहुलने. रागातच बाहेर पडला तिथनं. दरवाजा जोरात त्यानं आवाज केला दरवाजात. धाडकन बडवला दरवाजा. निघाला रस्त्यावर गाडी. ट्रॅफिक पिपी पिपी पिपी. पाऊस पडत होता. हॉर्नचा आवाज पो 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 यायलाच लागलेत. तिकडनं ट्रकचा सगळे आवाज यायला लागलेत. सगळे त्याला आता ऐकू यायला लागले. सगळे त्याला, आणि त्याच्या रागामध्ये काय म्हणतात त्याला, आणि त्याच्या रागामध्ये भर पडायला लागली. त्यामुळं एक बाईकवाला होता, त्याच्याबरोबर ऑलमोस्ट धडक होणारच होती. ओरडला त्याला, ए डोळे आहेत का तुला, कसे गाडी चालवायला आहेस? स्वतः गाडी विचित्र चालवायला आहे, लक्ष नाही आहे, आणि त्याला शिव्या द्यायला लागलाय तो. ए कळते का नाही तुला, गाडी कशी चालवायला लागलायस? चिडूनच. हे सगळं त्याचे चिडूनच चाललेलं. मूड अजून पण तसाच त्याचा. तेवढ्याच समोरचा कॉल, अरे कुठं आहेस, येतोस का, जिमला येतोस का? काय खरं नाही बहुतेक. हा जर आज जिमला गेला तर जिम सगळं डोक्यावर घेणार वाटतं. सगळे प्लेटा बिटा उचलणार कदाचित गाडी. एवढा राग आलाय म्हणल्यावर काय. नाही, पण त्यानं समोरला उत्तर केलं, नाही बाबा आज काय येत नाही मी, आणि कॉल बंद करून टाकला. विचार केला त्यानं, कशाला जाऊ उगाच, आज काय नको. आज तयारी पण नव्हती, त्यामुळे नको म्हणून सांगितलं त्यांना त्याला. कीर्ती नेहमीप्रमाणे स्क्रोल करत होती. मंडे मॉन्स्टर अनवील्ड. तिनं नेहमीप्रमाणे जे बोललं, लाईन बोलली, तिला सवय होती अशा पद्धतीनं काहीतरी रिस्पॉन्स द्यायची. राहुल आता एके ठिकाणी थांबला. पाऊस होता, एके ठिकाणी थांबला. चहाच्या गाड्यावर थांबलेला. शेजारी एक व्यक्ती होते. त्यांनी गळ्यामध्ये एक छोटंसं भोलेनाथ म्हणजे भगवान शंकरांचं एक लॉकेट घातलेलं गळ्यात. शांतपणे चहा पित होता तो.
तेवढ्यात बाजूच्या मुलाच्या हातातनं चहा सांडला. चहाचं कप जरा साईडला होता वाटतं, सांडला तो कप. राहुलला वाटलं आता तो जो माणूस आहे जो त्याच्या बाजूला आहे तो ओरडतोय का, कारण तो जवळपास एवढ्यात जवळ सांडला, त्याच्या शर्टवरतीच पडणार होता. पण तो माणूस, त्या माणसाने सावरला स्वतःला. प्रेमाने म्हणाला, काही नाही बाळा, असू दे, शांतपणे कर. सोमवार आहे, महादेवाचा दिवस आहे, आग कमी ठेवायची, आग लावायची नाही, नाहीतर काय मग तांडवच. त्यामुळं आग कमी ठेवायची सोमवारी. अजिबात सोमवारी प्रयत्न करायचा की क्लॅशेस, भांडणं, असल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सोमवारी कमी होऊ देत, कमी असल्या पाहिजेत. नाहीतर त्याच तशा पुढच्या आठवड्याभर कंटिन्यू, मग काय खरं नाही. तांडव तर माहितीच आहे काय होणार. त्यामुळं सोमवारी जनरली क्लॅशेस किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या कमी ठेवायच्या, असं त्या व्यक्तीने त्याला समजून सांगितलं. राहुल शांत. त्यानं हळूच विचार केला, आग काय भानगड, म्हणजे हां तेच ते मगाशी म्हणलं ना, क्लॅशेस, आग किंवा फ्लॅश पॉईंट, स्पार्क पडू द्यायचे नाहीत, नाहीतर काय खरं नाही. मग शांतपणे त्यानं ते सगळं ॲब्सॉर्ब केलं म्हणूया आपण. सोमवारी पेटलं तर आठवडाभर ते रान पेटल्यासारखं पेटतच जातं आहे. त्यामुळं सोमवारी अजिबात पेटू द्यायचं नाही. चालूच होतं ते त्या दोघांचं चर्चा, ते त्याला सांगत होते, हा ऐकत होता, सगळ्या चर्चा ह्या चालूच होत्या. त्याला आठवलं काय झालं आहे, नेहासोबतचा वाद, समरला दिलेलं उत्तर, कीर्तीनं मारलेली काडी, सगळं त्याला आठवलं. शांत झाला तो. डॅशबोर्डवरती पण त्याच्या ग्राफ दिसला, मोबाईलवरती आलं, त्याच्या मोबाईलवरून त्याच्या घड्याळात आलं, डिजिटल वॉचमध्ये नोटिफिकेशन आले. कन्फ्लिक्ट असलं तर तो मूड कॅरी फॉरवर्ड होतो आहे आणि आणखीन कन्फ्लिक्ट वाढतो आहे जनरली. त्याच्या मोबाईलवरती ते नोटिफिकेशन आले, कुजबुजला, तोंडात फुटफुटला. चेन रिॲक्शन दिसते ही कसली, तर ही चेन रिॲक्शन दिसते. व्यक्ती ते हुशार होते. एक्झॅक्टली, तू बरोबर पॉईंट पकडलायस. ही चेन रिॲक्शनच असते. एकाने काडी लावली की ती काडी वणव्यासारखी पेटत जाते. त्याला काय फार मोठं लागत नाही. आणि लावणारं कोणी पण असू शकतं. काडी ठिणगी टाकणारं, काडी लावणारं कोणी असू शकतं. मग कोणी नोईंगली करेल, कोणी अननोईंगली करेल, कोणी स्वतःच्या फायद्यासाठी करेल. त्याला काय आपण करू शकत नाही. आपला ब्रेन जो आहे, ते व्यक्ती म्हणत होते त्याला, आपला ब्रेन आहे ना, तो तेवढा अलर्ट आणि स्मार्ट इनफ असला पाहिजे की काय व्हायलं आहे ह्याचं ॲनालिसिस आपल्या ब्रेनमध्ये व्हायला पाहिजे. ते व्यक्ती त्याला एवढं समजून सांगत होते की कोणाचा काय उद्देश आहे आग लावण्यामागं, हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्या ब्रेननी त्या गोष्टीवरती कसं त्या आगीवरती पांघरून टाकायचं हे आपण ठरवायचं, असं त्यांनी शांतपणे त्याला समजून सांगितलं. बघ, मी जसं आत्ता केलं, होती तर छोटीच गोष्ट, चहा फक्त पडणार होता, पण त्यातनं समजा मी अशी काही रिॲक्शन दिली असती त्याला, तर ती चेन रिॲक्शन मोठी झाली असती. मी तापलो असतो, माझं बघून तू तापला असतास, तुझं बघून तो तापला असता, आणि तिथं काय कदाचित चहा बिघडला असता. चहा बिघडल्यावर तिथं आणि बोंबाबोंब झाली असते आणि 4 कस्टमर तापले असते. झालं असतं का नाही, ते वाढतच गेलं असतं. पण त्यापेक्षा मी काय केलं, त्या ह्याच्यावरती, छोट्याशा गोष्टीवरती राहू दे म्हणलं, पांघरून टाकून दिलं त्या गोष्टीवर, आणि ती आग जी आहे ती आग आता शमून गेली. त्यांनी फक्त मला दुसरा जो काय चहा आहे तो दिला, ती काय आग पुढं लागली नाही. सगळीकडं शांतता पसरली. तो घरी आला. ऑकवर्ड घरामध्ये एक प्रकारची शांतता होती, सायलेन्स होता. काही सेकंद तो काहीच बोलला नाही. हळूच म्हणाला, हे बघ, मगाशी जे झालं ते बरोबर नाही झालं. माझी तर वाट लागलीच जाताना, पण फॉर्च्युनेटली
काय म्हणतात त्याला, भगवान शंकरांच्या रूपामध्ये एक व्यक्ती भेटले आणि त्यांनी मला जणू काय ह्या गोष्टीवरती आत्मज्ञान दिलं की काय होते, आणि त्यातून मला काही गोष्टी लक्षात आल्या. ती पण म्हणाली, मलाही थोडा खूप त्रास झाला, पण हसली ती. आता माझा मगाशी मूड गडबड झालेली, माझाही मूड आता ओके आहे. दोघं शांत झाले, आतमध्ये गेले, किचनमध्ये 2 कप चहा ओतून घेतला तिच्यासमोर. मग ते दोघं टेबलवरती बसले, सिंपल म्हणाले, रिस्टार्ट करूया. रिस्टार्ट? हे काय कम्प्युटर आहे काय आपण रिस्टार्ट करायला? आपण जाऊ दे, मग असं झालं ते हे करून टाकूया. मंडेला आपण काय म्हणूया, एक प्रकारे पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया मंडेची. कळलं तिला काय म्हणायचं होतं. पाऊस पुन्हा सुरू झाला. तिकडनं मंदिरातल्या त्या घंटेचा आवाज, टण टण टण, कदाचित आरती सुरू झाली असेल, तो आरतीचा आवाज, घंटेचा आवाज यायला लागला. घर क्षणभर हलकं झालं. समोरचा मेसेज, अरे काय झालं, मगाशी तर तुझं काहीतरी जिमवरनं चाललेलं, येत नाही म्हणलास, आहेस ना, आर यू अलाइव्ह? राहुल म्हणाला, हे बघ, भगवान शंकरांनी, महादेवांनी माझा सोमवारच नाही, माझा आठवडा एका व्यक्तीच्या रूपात येऊन वाचवल्यासारखं आहे. आणि त्यामुळे त्यांना मी काय म्हणतो, मनापासून मी त्यांना नमस्कार करतो. या दोघांचं समर आणि त्यांचं या फोनवरतीच चाललेलं आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या. कीर्ती तिकडनं पीस मोड ऑन झालेला आहे. आता हा बहुतेक तपश्चर्येच्या मूडमध्ये जातोय का काय, आता पूर्ण शांत होतो. चाललेलं, ती यंग होती, चाललेलं तिचं काही त्या चौघांच्या काहीतरी. डॅशबोर्डवरती शेवटचा मेसेज आला, अँगर कमी झाला आहे, पूर्णपणे सक्सेसफुली गोष्टी हे झाल्यात म्हणूया, रिपेअर झाल्या आणि पुन्हा एकदा गोष्टी रुटीनला चालू झाल्या. राहुलनं बाहेर बघितलं, नेहमीप्रमाणे खिडकी उघडी, हवा आत येत होती, झोंबायला लागली ती हवा, शांत वाटायला लागली. घर हलकं झालं, मन शांत झालं. त्याला जाणवलं सोमवार अजिबात वाईट नसतोय. आपण जर पीसफुलनेसचा मंत्र जर लक्षात ठेवला, रिस्पॉन्ड कसं करायचं, तर सोमवार बिकम्स अ लकी डे, असं त्याला जाणवलं. आता प्रश्न अजून खोल झाला. नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ हा प्रश्न काही ना काहीतरी उद्भवत असतो. त्याप्रमाणे पुन्हा एकदा प्रश्न उद्भवला, आता झालेल्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? त्याचं मन, त्यांना दिलेले रिस्पॉन्सेस, काय जबाबदार होतं? का तो स्वतःच होता? त्यानं मॅच्युअर रिस्पॉन्ड करायला पाहिजे होतं त्या गोष्टीला, की नव्हतं पाहिजे होतं? या गोष्टी उद्भवल्याच नव्हत्या, पण त्या उद्भवल्या. अनफॉर्च्युनेटली त्या उद्भवल्या. काय झालं असेल? का अशा गोष्टी झाल्या? का त्याच्या मनाने अशा पद्धतीनं रिस्पॉन्ड केला? काय कारण होतं याला? या सगळ्या गोष्टींचं उत्तर हे पुन्हा एकदा हे लोक चौघजण त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पुढे जाऊन एक्सप्लोर करतच राहतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.